माळेगाव नगरपंचायतीमध्ये असं बोललं जातं की नाराजगी वाढलेली आहे कार्यकर्त्यामध्ये. दादानं जे काही शब्द दिले ती चूक झाली दादांची असं कार्यकर्ते म्हणतात. त्याच्यामुळे या नाराजीला काय फटकं बसेल का आपल्याला? 100% नाही. कारण आपण बघतोय की शेवटी कार्यकर्ते हे कार्यकर्ते असतात आणि ज्यावेळेस आपल्याला विकासाचा अजेंडा आपला असतो त्यावेळेस आपल्याला पुढे घेऊन जात असताना 5 लोक 7 लोक त्या ठिकाणी फॉर्म भरत असतात आणि त्यातून कुठेतरी एका व्यक्तीला त्या ठिकाणी तिकीट मिळत असतं आणि निश्चित त्याचा फायदा होत असतो. त्याच्यामुळं नाराजी तसं काय नसते. असं बोललं जातं की आपण ज्याच्या विरुद्ध लढतोय भाजपच्या विरुद्ध, अचानक भाजप आघाडी केल्यामुळं कार्यकर्ते किंवा जनतेमध्ये संभ्रम झालेला आहे. तर नेमकं ते जन्मत आपण तिथं कमावणार का ते जन्मत गमावलं जाणार? तसं काहीच नाही. आपण बघतोय देशात असेल किंवा राज्यात असेल, राज्यात आपली भाजपची संघ युती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप आपली युती आहे. त्या युतीच्या माध्यमातूनच विकास चाललेला आहे. स्थानिक पातळीवर माळेगाव नगरपंचायतीसाठी जर युती केली असेल तर त्यात काही गैर नाही. असं की काही समाज इच्छुक होते पण त्या समाजात डावलं नाही गेलं, त्याला उमेदवार दिली नाही. असं काही नाही. शेवटी अनेक समाज आहेत. समाजाला खरं तर प्रत्येकाला ही प्रतिनिधी मिळलं पाहिजे होतं, पण जागा मर्यादित असतात त्याच्यामुळं देता आल्या नाही. पण पुढं आपल्याकडं सीट असतात ह्याचे स्वीकृत सदस्य म्हणून, तर त्यावेळेस आपण स्वीकृत सदस्याचा त्यावेळेस विचार करू वेगवेगळ्या समाजांचा. जी गटबाजी आहे अपक्ष फॉर्म आहे आपल्याच पक्षाची, त्याच्यामुळे त्याचा फटका काही सीटाला असं वाटत असं म्हणतात की 5 धोक्यात आहे की विरोधी लागण्याची शक्यता आहे. नाही तर 100% तसं काय होणार नाही. शेवटी पक्षाचे कार्यकर्ते असतात, ते पक्षसंघ राहत असतात. जरी एखाद्या व्यक्तीने वेगळा निर्णय जरी घेतला असला तरी त्यांच्यासंघ कोणीही जात नसतं. पक्ष म्हणून आदरणीय दादांचं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. विकासाच्या पाठीमागं सर्व जनता त्या ठिकाणी सर्वसामान्य जनता ही पाठीमागं असते. आपण जर पाहिलं एकत्रित माळेगावमध्ये कशा पद्धतीने वातावरण माळेगावमध्ये 100% जे आपली जी युती केलेली आहे भाजप संघ जनमत विकास आघाडी, त्या विकास आघाडीचं पारडं अतिशय चांगल्या पद्धतीने जड आहे आणि निश्चित सर्व जागा त्या ठिकाणी निवडून येतील. दादांची सभा होणार आहे हां, माळेगाव सभा रविवारी आहे. 5:30 वाजता सभा आहे माळेगावमध्ये. हे जे आता आघाडी करायची पारंपरिक मानले जायचे राष्ट्रवादी, म्हणजे त्यांचा पराभव कारखान्यावर धारा भरून त्यांना घेण्यात आले का प्रस्ताव तुम्ही दिला त्यांच्याकडे प्रस्ताव? कसं असतं शेवटी आपला विकासाचा अजेंडा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, आणि जर BJPचा बी विकासाचा अजेंडा असेल आणि जर युती होत असेल तर 100% घ्यायला हरकत नाही. त्याच्यामुळे ती युती करून पुढं आपण गेलेलो आहे. असं बी बोललं जातं की त्यांना जादा शिट्टे दिल्या आणि काही 300 लोक आपल्या घरात चिन्हावर उभे केले, असं त्यांना जास्त शिट्टे गेले असं कार्यकर्ते बोलतात. नाही नाही, असं काहीच नाही. आपली 12 सीट आहेत आणि त्यांना 6 सीट आपण त्याच्याकडे दिलेल्या आहेत. त्यांचे काही लोक घरावर उभे केले असं नाही नाही, त्यांनी प्रवेश केलेला आहे. आपण त्यांना आपल्या पक्षात घेतलेला आहे आणि आपल्या घड्याळाचे चिन्ह आपण त्यांना हे केलेलं आहे. आपल्याला काय वाटतं की विजय कसा होईल? त्याच्यामध्ये काय नाराज आहे? नगराध्यक्षपदाचा जे उमेदवार आपले सुयोग सातपुते आहेत ते 100% अतिशय चांगल्या फरकाने निवडून येतील आणि आपले जे टोटल खाली आहेत 17 लोक नगरसेवक होणारे ते 100% निवडून येणार. सगळे चांगल्या मताने निवडून येणार. तुमचं आव्हान काय असणार? जनतेला एकच आव्हान असणार आहे की शेवटी आपलं पवित्र मत आपण राष्ट्रवादी काँग्रेसची जी आम्ही भाजपची युती केलेली आहे त्यांना तुम्ही दिलं तर निश्चित आपल्या त्या भागाचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा होऊन ड्रेनेज असतील, लाईट असेल, रस्ते असतील, हा जो विकासाचा अजेंडा आहे तो आम्ही पुढे घेऊन, आणि लोकांना सुद्धा सगळ्या माहिती आहे की आदरणीय दादाच त्या ठिकाणी विकास करू शकतात. आज आपण बघतोय बारामतीचा कसा कायापालट त्या ठिकाणी झालेला आहे. आज आपण अनेक तालुके बघतो आणि बारामती तालुका हा एक वेगळा मॉडेल तालुका म्हणून त्या ठिकाणी राज्यात उदयास आलेला आहे. त्याच पद्धतीनं माळेगाव नगरपालिकासुद्धा एक वेगळं रोड मॉडेल त्या ठिकाणी नगरपंचायत म्हणून ती विकसित येईल. आपण बघतोय की गेल्या वेळेस आपण प्रशासकीय कालावधीत जवळपास 365 कोटीची आपण त्या ठिकाणी कामं केली दादांनी, आणि बजेट जर बघितलं तर बजेट 5.5-6 कोटीचं बजेट आहे आणि त्याचा ताळमेळ जर बघितलं तर कुठंच त्यातले होऊ शकत नाही. म्हणून अजितदादांचा जो अजेंडा आहे विकासाचा, अजितदादा कामाचा माणूस आहे.
आपण बघतोय की त्यांची काम करण्याची कशी पद्धत आहे. सकाळी 6 वाजल्यापासून त्यांचं काम त्या ठिकाणी चालू होत असतं आणि 6 वाजल्यापासून ते कामाला सुरुवात केल्यानंतर स्वतः त्या प्रत्येक कामावरती जाऊन तिथली क्वालिटी, तिथले कशा पद्धतीनं काम चाललंय आणि कसे आदेश त्या ठिकाणी अधिकारी वर्गाला आपल्या कार्यकर्त्यांना ते देत असतात, ते आपण तुम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे.